हे दूध पहा. आता म्हणू नका असं की हे कॅरी बॅगचं, हे कॅरी बॅगचं नाहीये, हे सकाळी असं नव्हतं. हे पहा, मला ना ते कशात तर ठेवते. नाही नाही नाही, हे ना इंटरनली आहे. तुम्ही असं मला सांगूच नका. हे असं दिसतं आपल्याला. बेटा फ्रीज बंद कर. हे असं दिसतं आपल्याला, पण हे इंटरनली आहे. कारण की आज ना सकाळी ते दूध ना असं लाल लाल दिसत होतं. इकडे पाहू द्या. ब्लिडिंग दिसतंय. हा, दिसतंय की नाही? हे दुधात आहे. दूध दिसतंय की नाही? सकाळीच दूध लाल लाल दिसत होतं, म्हणून मी ते गरम केलं नाही. तुम्हाला खोटं वाटेल, पण ही रियालिटी आहे. आणि हे काही नाही, जसं मी आणलंय ना तसं आणून वरती ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. आणि मी तोही व्हिडिओ केलेला आहे. चुपचाप गोडीने प्रेमाने त्यांचे पैसे देऊन टाका, बंद करून टाका. हे असलं विष पिण्यापेक्षा कसं नच खाल्लेलं बरं. मग ते पॉकेटचं दूध काय वाईट आहे? आणि हे मला त्या दिवशी पण जाणवलं होतं. मी त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलेलं, पण त्या दिवशी कमी प्रमाणात होतं. आणि आज तर ना ते सरळ दिसून येत होतं. कारण ह्या लोकांचा ना असा विश्वास नसतो. ते ना नसलं ना तरी ते ऍड करतात. काय मशीन दूध काढून नाही, मशीननी काढा कशाने काढा असं होत नाहीये. आणि हे पहा, हे काय बाहेरून नाहीये, हे आतून आहे. हे डायरेक्ट असे कलर्स त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत. हा, हे आतून आहे. तसं ते आर्ट्स मध्ये होतं तसं वॉटर कलर. चुपचाप त्या बाबांकडून जर भेटत असेल तर घ्या, नाही तर दूध बंद करून टाका. पैसा सारखा पैसा द्यायचा आणि असं रोग घ्यायचे काहीही कामाचं नाही. हे एवढ्या एवढ्या जीवांचा तरी विचार करायला, आणि ते लोक विचार करत नाही. त्यांना काहीही घेणं. नको हात लावू बेटा, नको हात लावू. पहा, हे मला सकाळीच कुठं पैसा नाही, सकाळी तोंड घेऊन येईन दूध घ्या. नाही नाही, सकाळी पैसे देऊन टाकायचे. मग दूध घ्यायचं का नाही? मग नाही, त्याच्यासाठी हातात दिलं ना, चॅप्टर क्लोज. उच कर नाही बेटा, घम तुला नाही. टेकरीची पच काय करायचो लोई वाळो. बापा रे बाबा, वनले जा फोटो दे रे तिने. कोणी देर टेकन काय कर. हा हा, गोडी तिके वरून काय लढाई मारते, बेसन वाद घालते, बेसर सकते. इथं लेना केवळ विषय संपू. आणि काही लोक आता तर चला, कोणावरही विश्वास ठेवू नका. अशा प्रकारे मी 1 लिटर दूध ना बेसिन मध्ये फ्लश करून टाकलेलं आहे, टाकून दिलं आहे. कारण की ते पिण्याजोगं नाहीच आहे. तुम्ही लाईव्ह पाहिलेला आहे. मी सकाळचा पण व्हिडिओ शूट केलेला, आणि मी जसं दूध घेऊन आले तसं मी व्हिडिओ करायला सुरुवात केलेली, तसंच फ्रीज मध्ये ठेवून दिलेलं होतं. आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आला, त्यामुळे ते गरम करायचं राहून गेलं. जर लगेच गरम केलं असतं तर ते काही मला दिसून आलं नसतं. पण चला म्हटलं आता छानपैकी चहा बनवूया. ह्यांनी एवढी भरपूर अशी खारी आणलेली आहे, तर छानपैकी मस्त कडकडीत चहा बनवू. आणि आज 8 दिवसाच्या नंतर पाऊस मोकळा झालेला आहे, तर थोडंसं मुलांना खाली घेऊन जाऊ असं म्हणून मी दूध काढलं. तर इतका असा लाल बुंद, जणू काय त्याच्यात रक्त मिसळलं आहे. ते रक्त नसेल, मे बी एखादी पावडर असेल. कारण की हे डेअरीवाले ना खूप असे शार्प असतात. त्यांना माहित आहे की लगेचच हे लोक दूध गरम करून पिऊन घेतात. पण कसं ना, लोक विचार करत नाही. आम्ही जे ते दूध घेत होतो ना, त्यांना आम्ही 3-3दा नाही 10-10 वेळेस सांगितलं असेल की आम्ही ना बाळासाठी दूध घेत आहोत म्हणून. कारण की ना मैथिलीचं एवढं काही नाही, पण यशला मात्र ना दूध भाकरी लागते आणि तो छान आवडीने खातो म्हणून. आणि त्यांनी सांगितलेलं पण की चला म्हणे तुमच्यासाठी नाही पण बाळासाठी म्हणून मी देतो म्हणे तुम्हाला, नाहीतर आम्ही असं अर्धा 1 लिटर दूध देत नाही. तर चला, पॉकेटचं दूध पण मी अवॉइड करते, ते पण घेत नाही. कारण की त्यात तेही पाश्चराइज केलेलं राहतं. आणि चला म्हटलं आम्ही जेवढं होईल ना तेवढं आम्ही घरगुती जाऊनच दूध घेऊन येतो. तर हा व्हिडिओ माझी आई किंवा माझी ताई पण पाहेल, त्यांनाही फार टेन्शन येईल. कारण की त्यांचा ना असा खूप जीव हे होतो की नवीन भाग आहे, हे असं फ्रॉड होतं. त्यांचं तर छोट्या छोट्या गोष्टींना राहतं की हे आणू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका. आणि आम्ही त्या गोष्टी फॉलो सुद्धा करतो. बेटा आवाज नको करू. त्या गोष्टी आम्ही फॉलो सुद्धा करतो. पण कसं ना, हे दूध, दही, ताक हे तर आपल्याला रोजच्या गरजेच्या असतात ना, त्यामुळे कसं आपण आणतोच आणि मुलांसाठी म्हणून करतो. तरी ह्या लोकांना कसं ना म्हणजे असा विश्वास नसतो. मला तर पहिलीच विश्वास नसतं. पण चला म्हटलं, ते कसं आडला हरी गाढवाचे पाय धरी. आमच्या दूधवाल्या बाबांचा हात फ्रॅक्चर झालेला म्हणून, नाहीतर आम्ही ते सोडलंच नसतं. किती 70 रुपये म्हणा, 80 रुपये म्हणा, 90 रुपये लिटर जरी असलं ना तरी आम्ही दूध घेत असतो. आणि पाणी टाकलेलं असलं तरी चालेल, पण कसं ओरिजिनल राहतं.
म्हणून आम्ही ते घेत असतो. आणि तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला ना असं एकदम लाल बुंद होतं आणि फ्रीजमध्ये आपण काय दूध ठेवत नाही का. आजचं दूध आणलेलं आपण उद्याच्या दिवशी पण आपण गरम करतो. कधी कधी आपल्याला लगेचच गरम करणं होत नाही, पण जशाच तसं. आणि आपण काय एकदमच असे मोठ्या फॅमिलीतले नाही होत, आपण शेतकरी कुटुंबातले आहोत, त्यामुळे आपल्याला समजून जातं. आणि मी जशी लहान होते ना, माझ्या लहानपणापासून माझ्या पप्पांकडे ना म्हैस होती लक्ष्मी नावाची. तर तिचं म्हणजे लहानपणापासून माहित आहे गाईचं दुधाचं कसं टेक्स्चर राहतं, तिचं जास्त प्रमाणात साय येते, तूप होतं, नंतर गाईचं पातळ असतं, गाईचं पिवळसर दूध राहतं, सगळ्यांचं हे माहित आहे. आणि पहा ना लोक किती असे उल्लू बनवतात आणि घरपोच आणून द्यायचे ते. मी तुम्हाला तेही सांगितलेलं आहे की गेट पर्यंत ते आणून देतात म्हणून. आणि हे अशा प्रकारे म्हणजे असं काय खावं आणि काय नाही असा प्रश्न पडलेला आहे. आणि मुलांसाठी म्हटलं तर किती ना आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना किती निरोगी राहता येईल, हेल्दी राहता येईल ह्याचा प्रयत्न करत असतो एक पालक म्हणून. आणि हे असे लोक, कारण की आता आपण सगळ्याच गोष्टी नाही ना घरीच बनवू शकत, काही गोष्टी आपल्याला ऑप्शन नसताना आणाव्या लागतात. आणि हे अशा प्रकारचं जर होत असेल ना तर सगळ्यांनी सावध राहा. जरी तुम्ही डेअरीवरून आणत असाल ना तरीही तुम्ही हे अशा चेक करायला पाहिजे. मला ना एक 4-5 दिवसापूर्वी शंका आलेली आणि त्या दिवशी मी ह्यांना दाखवलेलं, पण असं वाटलं की चला कॅरी बॅगला बाहेरून काहीतरी लागलेलं असेल. आणि 1-2 दिवसाच्या नंतरही मला दुधामध्ये ना हे असे छोटे छोटे आपली नायलॉनची दोरी असते ना, ती एकदम जुनी झाली की ते तुकडे तुकडे पडतात, तशा प्रकारचं मला दिसलं होतं. मी दूध चाळून घेत असते, तुम्ही पाहिलं पण असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर तशा प्रकारचं, पण तेव्हा असं वाटलं की चला भरपूर अशा 200 म्हशी आहेत, तेवढ्या म्हशींचं दूध काढून वगैरे हे होत असेल म्हणून. पण हे चुकीचं आहे ना. अशा प्रकारे एखाद्याच्या आयुष्याशी खेळणं हे कोणालाच अधिकार दिलेला नाही. आणि कसं आता ही गोष्ट काही छोटी नाहीये, कारण की त्यांच्या 200 म्हशी आहेत आणि त्या 200 म्हशीचं दूध जवळपास त्यांची अशी ते काय म्हणतात ते पिकअप टाईप, छोटा हत्ती टाईप त्यांचं ना त्यांची गाडी आहे. तेवढी गाडी ना असं डेअरीवरती जातं आणि तिथे जाऊन ते देतात. आणि कित्येकही घरांमध्ये कोणी पाव लिटर नेतं, कोणी 1 लिटर, कोणी 2 लिटर, कोणी फंक्शनसाठी अशा प्रकारे ते घेऊन जात असतात. त्यानंतर ते मान्य करणार नाहीत. जरी आपण व्हिडिओ दाखवला प्रूफ तरी ते मान्य करणार नाहीत, कारण की हे लोक ना कोणाचेच नसतात, आपले सुद्धा लोक आपले नसतात. त्यामुळे बाहेरच्या लोकांवरती तर चुकूनही तुम्ही विश्वास ठेवू नका. तुमच्या मुलांच्या तब्येतीची काळजी जर तुम्हाला असेल ना तर एकदम व्यवस्थितपणे, आपण नुसतं गोठ्यातून जाऊन दूध घेऊन आलो म्हणजे ते 100% प्युअर दूध आहे असा समज तुम्ही मुळीच करून घेऊ नका. कारण की ना आम्ही पहिलेही कोपरगावला राहायचो, चाचणीला राहायचो, जवळपास आम्ही आज 12 वर्ष झाले. 12 वर्षापासून आम्ही असंच ह्याच्यावरूनच गोठ्यावरूनच दूध घेऊन येतो. आणि छत्रपती संभाजीनगरला होतो तेव्हा तर ते भैया इतके छान होते ना, त्या गाई म्हशी अशा आमच्या समोरच अशा आम्हाला दिसायच्या चलत असताना ते. आणि ते खरंच खूप छान दूध द्यायचे, पातळ असायचं उन्हाळ्यामध्ये पण एकदम छान असायचं, असं काहीच नव्हतं. आणि आम्ही कोपरगावला शिर्डीला असतानाही तिथेही दूध आम्ही डायरेक्ट आमच्या समोर त्या ताईच्या होत्या ना, त्या गुजरातच्या होत्या, तिथे गिर गाईचं दूध घ्यायचो आम्ही. आणि तिथेही त्यांना असं आमच्या समोरच, कधी कधी आम्ही लवकर चालले जायचो ना तर आमच्या समोरच त्या बकेट घेऊन जायच्या आणि बकेटमध्ये दूध वगैरे काढून त्या घेऊन यायच्या आणि डायरेक्टच आमची 1 लिटरची जी कॅटली होती ना त्या कॅटलीमध्ये टाकून द्यायच्या. तर अशा प्रकारे. आणि आता जे दूधवाले बाबा आहेत ना तेही छान आहेत. कधी कधी तर असतं पाणी, कारण की त्यांनाही वरव्याचं दूध असल्यामुळे सगळ्यांना द्यावं लागतं. आणि ते म्हणतात पण की दूध कमी झालं ना तर एकाला 1 लिटर देण्यापेक्षा तेच अर्धा लिटर 2 जणांना द्यायचं असं म्हणतात ते. आणि खूप छान दूध देतात ते, कारण की 1 महिना झाला, 1 महिना नाही जवळपास, सॉरी 10-1 महिने झाले, 1 वर्ष नाही, 10-1 महिने झाले आम्ही दूध घेऊन येतोय तिथून. त्यांच्याकडचंही दूध छान आहे. पण हे नवीन ठिकाणचं दूध बापरे बाप, मी तर ना असं मला शॉक बसला. पहिलेच मला ना हे बाहेरून असं काही आणायचं झालं ना तर मला इच्छा होत नाही लोकांची, असं लोकांकडून हे असं म्हणजे ड्राय असेल तर ठीक आहे, ह्याच्यातही नाही. पण हे कसं ना ह्याच्यावरती प्रक्रिया होते, गरम उष्ण हे होतं, त्यामुळे ते प्रमाण कमी होतं. पण हे दुधामध्ये एवढं हे नाही ना. मी जर सकाळी दूध गरम केलं असतं ना तर तो लालसरपणा जो आहे तो मिक्स झाला असता, ऍड झाला असता, उखळून अजून त्याचं काही वेगळंच काहीतरी रूपांतर झालं असतं, पण हे दिसून आलं नसतं. सुदैवाने स्वामी महाराजांच्या कृपेने आज मला दुर्बुद्धी ती आली नाही की दूध लगेच गरम करण्याची. आणि आभार त्या माझ्या मैत्रिणीचे की तिचा फोन आलेला आणि तिला बोलण्याच्या नादात मी फ्रीजमध्ये तसंच दूध ठेवून दिलं. आणि त्या दिवशी हे म्हणे की एकदम फ्रेश दुधाचा चहा खूप छान होतो म्हणे आणि एकदम टेस्टी लागतो, म्हणून मग मी ना
दूध तो ठेवून दिलं. चला म्हटलं आज संध्याकाळी खारी सांगूया आणि आपण गरम गरम चहा आणि खारीचा आस्वाद घेऊया. तर चला, मला एवढंच म्हणायचं आहे की आपण इतकं छोट्या छोट्या गोष्टींना काळजी घेतो, सगळ्या गोष्टी एकदम हायजेनिक घेतो आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी. पहिलंच ना सगळं भेसळयुक्त भेटत आहे आणि माणसाची लाईफ त्यामुळेच कमी होत आहे. आज 7 आणि 8 वर्षाच्या मुलींना पाळी येत आहे किंवा एक 15 आणि 20 वर्षाच्या मुलांनाच अटॅक येणं किंवा बीपी शुगर डिटेक्ट होणं, हे असेच कारण आहेत. शक्यतो बेकरीचे प्रोडक्ट हे कमीच असायला पाहिजेत. आमचेही खूप कमी असतात, पण कधीतरी चेंज म्हणून आपल्याला पाहिजे असतं. कारण की शेवटी कसं ना, हे सगळं जे आहे हे पापी पोटासाठी आहे, ही लालची जिभेसाठी आहे. तर चला, काळजी घ्या, सतर्क राहा, कोणावरही विश्वास ठेवू नका. लोक खूप गोड बोले आहेत, त्यांना जर पाहिलं ना, आता मला तर लाज वाटेल त्यांना भैया सुद्धा म्हणण्याची. त्यांना पाहिलं तर इतका असा चेहरा असा मासूम किंवा इतका असा इतकं ना असं पाहून असं वाटेल की अरे रे बिचारा, असं आपल्या तोंडातून शब्द निघतील. आणि त्यांचे कृत्य पहा कसे आहे ते. जरी त्यांनी मशीननी वगैरे दूध काढलेलं असेल तरीही इतकं पार ते जनावराचं रक्त निघेपर्यंत हे काढणं चुकीचं आहे ना. तुमच्या 4 पैशासाठी एखाद्याचं रक्त पिणं हे पण चुकीचं आहे. किंवा मे बी ते त्याच्यात काही मिक्स करत असतील, एखादे पावडर म्हणा किंवा काय म्हणा, त्याचं थिकनेस येण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी पाणी ऍड करत असतील, थिकनेस वाढवण्यासाठी काही करत असतील. तर मला तर ना फार टेन्शन यायलंय. मला टेन्शन ह्या गोष्टीच यायलंय की चला, एक 7-8 दिवसातच हे समोर आलेलं आहे. तसं तर मला दुसऱ्या दिवशी समजलेलं, पण मी सरांना सांगितलं, सरांनी त्याच्यावरती काही विश्वास ठेवला नाही. त्यांनी सांगितलं की पूर्ण गावाला ते दूध देतात म्हणे आणि 200 म्हशीचं दूध काही कमी निघत नाही. त्यामुळे मग मी पण इग्नोर केलं, जाऊ द्या म्हटलं काही असेल असं म्हणून मी पण हे केलं. पण माझं कसं ना, खूप माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण राहतं. मी असं पटकन विश्वास ठेवत नाही किंवा कोणतीही गोष्ट मी पटकन ऍक्सेप्ट करत नाही. सगळ्या गोष्टीकडून हे करूनच मी हे करत असते. तर चला, काळजी घ्या, कोणावरही विश्वास ठेवू नका. गोड बोलणाऱ्यांवरती तर अजिबातच नाही, कोणीही कोणाचं नाहीये. तर काळजी घ्या, माझे एवढंच म्हणणं आहे. हे आयुष्य खूप महत्वाचं आहे. हे जे जेव्हापासून झालेलं आहे ना, तेव्हापासून मला ह्या शरीराची खूप खूप व्हॅल्यू समजलेली आहे. त्यामुळे आपलं शरीर हे काही अशा मूर्ख लोकांसाठीच नाहीये की आपण त्यांच्यासाठी म्हणून आपण हे करून घेऊ. किंवा आपले छोटे छोटे मुलं असतात त्यांच्यासाठी आपण आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलेलं असतं. आणि हे असे उद्ध्वस्त करणारे ह्यांना काहीच अधिकार नाही ह्या लोकांना. फक्त काळजी घ्या, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि हा व्हिडिओ मी काय व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा माझं चॅनल ग्रो होण्यासाठी अजिबातच बनवत नाहीये. काही असतात आकुंचित वृत्तीवाले, हे पण त्याच प्रकारात मोडले जातात. ते म्हणतील की व्ह्यूज साठी काही पण करते ही बाई म्हणून. तर असं काहीही नाहीये. मी सहज ते पाहिलं तर तशा हा प्रकार माझ्या समोर आलेला आहे. तर चला, आता आम्ही आताच जात आहोत आणि त्यांना जो काही त्यांचा व्यवहार झालेला आहे ते एवढे पैसे देऊन आजपासूनच दूध बंद करत आहोत. जर दिलं दूधवाल्या बाबांनी, कारण की त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे, नेमकं त्यांचा हात इथेच फ्रॅक्चर झालेला आहे, उजवा हात, आणि तिथे रॉड टाकलेला आहे. आणि त्यांचं वय पण जवळपास 65 असं प्लस आहे. मग कसं त्यांच्या वयानुसार त्यांना हे होतं. ते म्हणत होते की कोणीतरी दुसऱ्या माणसांना बोलवत आहोत आणि त्यांच्याकडून काढून घेत आहोत. पण कसं क्वांटिटी कमी येते, म्हणजे जेवढं निघायचं ना 5-6 लिटर ते कमी निघते. तर त्यांना विचारून पाहू, भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर त्यापेक्षा ठीक. कारण की हे असं रोजचं विष जहर खाण्यापेक्षा, पॉइझन घेण्यापेक्षा काहीही न घेतलेलं बरं. आणि चला, सतर्क राहा, काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ काही ह्याच्यासाठी नाहीये, व्ह्यूज साठी वगैरे नाहीये. हा रिअल व्हिडिओ आहे. आणि मी काय अशी काही वेडी नाहीये की आपण एक थेंब साठवतो, साय वगैरे बनवतो, तूप वगैरे बनवतो आणि 1 लिटर दूध मी तुमच्या समोर टाकून दिलेला आहे. तरी त्यातून एक शॉर्ट व्हिडिओ घ्यावा म्हणून फुल व्हिडिओ घेतलेला, तर तो टाकून देण्याचा कितपत आलेला आहे तो माहित नाही. ह्यांचं चालू होतं कुत्र्यांना देऊ किंवा मांजरींना वगैरे देऊ, पण नको, आपल्याला हानिकारक आहे तर ते त्यांना सुद्धा असू शकतं. आणि त्यांच्या जीवाला काही झालं ना तर परत अजून सोसायटीमध्ये सगळीकडे कॅमेरे आहेत. आपला हेतू जरी चांगला असेल ना तरी त्याचा इम्पॅक्ट ना आपल्यावरती वाईट पडतो. आणि मला माहित आहे, माझ्या चांगुलपणाचा मला खूप काही अनुभव भेटलेले आहेत. मला त्याचं सर्टिफिकेट खूप मिळालेलं आहे आणि खूप वाईट अनुभव आलेले आहेत माझ्या चांगुलपणाचे. तर त्यासाठी आत्ताही चांगले राहू नका.
कोणावरतीही विश्वास ठेवू नका. स्वतःची काळजी घ्या, आपल्या लेकरांची काळजी घ्या आणि अशा भामट्यापासून, ह्या अशा कुत्र्यांपासून सावध राहा. तर चला आता ना आम्ही निघालेलो आहोत दूध घेण्यासाठी. परत दूध मोहीम शोध सुरू झालेली आहे. आणि दूधवाल्या बाबांना फोन केलेला आम्ही की दूध आहे का, तर ते बोलले हो या. तर छानपैकी असं सनसेट होत आहे, पण डोंगराच्या पलीकडे गेलेला आहे सूर्य, त्यामुळे दिसत नाहीये. असं करमरच फळ करमरच का अरे हरी भरी खेत आहे, हरा भरा सब महसूस होने लगा. हरा भरा. हाँ. हे पहा मैथिली किती कॉन्फिडन्सने सायकल चालवत आहे रोडवरती. थोडा वेळ चालवते, थांबते, परत आम्हाला येऊ देते, परत अजून चालवते. तर हे पहा किती सुंदर असं हा व्ह्यू दिसत आहे. फोनपेक्षा ना लाईव्ह मध्ये अजून जास्त पाहायला छान वाटत आहे. काय हे कशाचं झाड लावलेलं आहे? ते ना अंधेरीवरून आणले, म्हणजे तिकडच्या घरापासून आणलेले त्यांनी. यश वापस आहे बेटा. ए नको नको घेऊ ते, थांब पडशील, थांब. मला दे. दीदी तू नको करूस, त्याला करू दे आणि दुरून टाक. बघ कूलर मध्ये बसलेले ते. कूलर? ते कूलर आहे. हे बघ इथे अजून दगड आहे. मला वाटलं की शंख आहे. शंख नाही, मला तर ना ते असं तोंडासारखं दिसतंय अॅनिमलचं. खाना चल रहा है क्या? संध्याकाळी बनवायला लागेल. काय बनवणार आता? आता रोटी भाजी. अच्छा, चपाती आणि भाजी. हां, चपाती भाजी. अच्छा. नाही तर मग कधी कधी मग भाजी बिजी नसते तर मग तिकडे बोलवतो मग पार्सल. कुठून? तो एक शेतचा ओळखीचा आहे ना मस्तानक्यावर. हा हा, हां, तिथून बोलवतो. मस्तान नाक्यावरून. हां, त्या गाड्या दिवसात तिथे एक तो सुनील म्हणून आहे, सुनील, त्याच्याकडून मागवतो. व्हेज मध्ये आणून देतात. हां हां चांगलं देतात. हां, चांगले चांगले त्यात घरी बनवतात ना ते. अच्छा अच्छा. हां. शेतचा दोस्त आहे ना तो. अच्छा. शेतने त्याला गालविले वगैरे त्याच्यामुळे ते. म्हणजे ते जे आपले शटर आहेत 4-5 शटर, त्याच्यामध्ये एक आहे का? हां हां हां, तिकडे मस्त नाही का होती आपल्या फुलाची पुढे हा. त्या साईडला मार्बलचं दुकान आहे तिथे. हो हो, हे ह्यांनी दाखवलं त्या दिवशी. हां, तिथे तिथे. हा. तो तिथून ज्या म्हणजे बाहेरच्या गाड्या येतात ते धुतो ना. हां, तिथे म्हणजे ते घरगुती बनवून मग पाठवतात पाहिजे हां, असेल तर. हां, घरी. मग लवकर सांगावं लागत असेल त्यांना. हां, त्यांना सांगितलं ना, सांगायला लागतो. 4 वाजता 4-5 वाजता सांगून द्यायचं, म्हणजे हां, सांगितलं. संध्याकाळपर्यंत. मग ते तयारी करतात. मग तो पोरगा घेऊन येतो इकडे. असं टिफिन वरती का? हां, टिफिन. हे बघा त्यांचे टिफिन आहे. अच्छा अच्छा, बाबांपुरतं. हां, बाबू पुरी आम्ही घरी येऊन मागवतो. बनवा ना मग, आम्ही दूध वगैरे घेऊन आलेलो. हे दूध तुम्हाला केलं बघा. हाँ चलें. तो सुबह का है क्या? अच्छा, कल से ना सुबह आएंगे हम, उस बहाने हमारा घूमना भी हो जाता. ये जरा कम दिख रही है. बोलिए खा रहे क्या? मदीना हुआ किस दिन तक होता? 1 महीना तो महीना 1 चलो. और 1-2 हफ्ते. ठंडी उंडी में तकलीफ ज्यादा देगा. हाँ देगा ना. हां, थंडी बी तकलीफ होती. माझ्या पण ते हे ना रिक्षा माझ्यावर पलटी झाली होती, तर माझ्या पण ते अर्डी इथं तुटलेली होती. हा का? आता परत ते उद्या असं लगेच येतं. हा, दुखायला. उभारून येतं ना ते. हां, लोड पडला ना का दुखायला सुरुवात होते. आणि केव्हा काय हे झालेलं? हे कमीत कमी 10 वर्ष 12 वर्ष झाली. इलेक्शन होता ना, हा तिकडे पुढे जायचं होतं, गाव आहे ना,
ते शालावर तिथे विलक्षण होतं मध्यासाठी. कोंढांच्या तिथे. हा कोंढाण बांधांची तिथे. हा तर ते इकडे हे आला रिक्षा ना, तर बसलो मी पाय होत्या. जेव्हा पिलेला होता रिक्षावाला लेलो असं घेऊन आला का आणि ते ह्या आमच्या टनवर उभा नाही ये मासे तिथंच पलटी केली त्याने. अरे अरे आणि तुम्ही ज्या साईडला होते त्याच साईडने मी पलटी साईडला झाली. होतो, ते माझ्याच साईडला पडलं तर ते माझी इथंच पडलं. अरे 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 सगळं इथंच रोड आला ना. आलं वसंत तो कोणा तिकडे गेलेलो होता पियाला, पिऊन आला तो नक्कीच होता. नक्की होता आला का नाही तिकडे रोड आला ना, या फडकांना फलाट सगळ्या गावातले पोराला माहित पडलं, धावत आले रे पलटी आलाय. भरपूर जणांना लागला असेल पण. हा नाही ते बायांना कमी लागला, मलाच जास्ती लागला आणि एक माझा काका होता ना त्याला एक जास्ती लागला होता. तो काका तो मग 1-2 वर्षात लगेच वाटला तो. अच्छा आणि माझ्या चला आता दूध भेटलेलं आहे. थोडस त्यांना रिक्वेस्ट केली, नाही ते त्या दिवशीच बोलले होते बाबा की ते कसे ना शेठ लोक म्हणजे जे ओनर आहे ना ते ओनर आलेले होते आणि ते बाबांचं असं झाल्यामुळे ना कंटिन्यू त्यांच्याकडे पाहुणे येत होते. ते कुठले आहेत प्रयागराज. ए दीदी थांब. प्रयागराजचे आहेत ते आणि त्यांचा असं ऍक्सिडेंट झाला असं समजल्याच्या नंतर मुंबईवरून नंतर ते प्रयागराजवरून इतके पाहुणे होते ना. त्या दिवशी तर आम्ही दुसऱ्या दिवशी आलेलो होतो तर खूप पाहुणे होते. तर कसं ना पाहुणे आल्याच्या नंतर चहा वगैरे लागतं ना आणि ते कसं प्युअर व्हेज आहेत, नॉन व्हेज वगैरे नाहीये. तर मग व्हेज म्हटल्याच्या नंतर कोणी दूध भाकरी खातं किंवा चहा वगैरे असतो. त्यासाठी ते बोलले होते की मी ना 4-5 दिवसांनी तुम्हाला सांगतो म्हणून. आणि आम्ही पण ठरवलेलं होतं की एक 15-20 दिवसच ह्यांच्याकडून घ्यायचं आणि नंतर मग आपल्या बाबाकडूनच घ्यायचं. कारण हे ना एकदम असं चांगलं आहे, खात्रीशीर आहे. इथे ना असं भेसळ वगैरे नाही. मला तर ना इतकं असं वाईट वाटतंय की एवढं सतर्क राहून एवढी काळजी घेऊनही म्हणजे हे अशा प्रकारचे अनुभव येतात ना तर मग असं खूप वाईट वाटतं. तर चला अंधार पडत आहे पण खूप छान वाटत आहे. थंडगार अशी हवेची झुळूक येत आहे आणि ही सगळी ग्रीनरी पाहून ना असं नजरेला असं खूप छान वाटत आहे. तर यश तर फार पळतो. यशला असं झालंय की ते पिंजऱ्यातून वाघाला कसं सोडतात ना तसं झालंय त्याला. तो कंटिन्यू पळतच सुटत आहे. तर दूधवाल्या बाबांनी ना आंब्याचं झाड ना असं म्हणजे आंबे उतरवले नव्हते तर ते आंबेही दिलेले आहेत. दिलेत म्हणजे त्यांनी सांगितले की आहेत म्हणे तुम्हाला घेऊन जा म्हणून. कारण की मागे पण ते बोलले होते की मी देतो तुम्हाला म्हणून. पण आम्ही गावाकडे गेलो आणि गावाकडून मग आम्ही आणले होते मग काही आणि नको वाटतं ना, आपण रोजचा संबंध असतो, रोजचं जायचं असतं त्यामुळे मग नको वाटतं. मग आज त्यांनी पुढे होऊनच बोलले घेऊन जा म्हणे, भरपूर आंबे आहेत आणि छान आहेत म्हणे, पिकवले ना तर ते पिकले पण जातील. कशाला फेकतोय, चल लवकर चल, जायचं अंधार झालाय. बुटू आंघोळ करायची का यश? यश तर चला भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओ मध्ये. जातो आम्ही, अंधार झाला आहे. बाय.